गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? शुक्रवारचा दिवस ज्या लेवल आपण दिल्या होत्या तिकडनं मार्केट अजून तरी खूप खालच्या लेवलला आलं, 440 पर्यंत आलेलं आहे. ओके. शुक्रवारी मी काही ट्रेड केले नाही, कारण का 2 दिवस जर कंटिन्युअस प्रॉफिट होत असेल तर तिसऱ्या दिवशी मी लालच करत नाही. म्हणजे कसं आहे माहिती काय, रोज खायला झालं ना तर आपल्याला प्रॉफिट होणार नाही. लिहून घ्या, हा हिस्ट्री आहे. जो कोणी बोलत असेल युट्यूबर, मी आज पण प्रॉफिट केला, मी दुसऱ्या दिवशी प्रॉफिट केला, तिसऱ्या दिवशी प्रॉफिट केला, हे पॉसिबल नाहीये. पॉसिबल नाहीये. ह्याचं कारण काय माहिती काय, आपल्याला आपल्या मेंदूला सवय लागते जिंकण्याची, आणि जर आपला रिव्हर्स ट्रेड गेला ना तर मग त्या गोष्टीला आपण ओव्हर ट्रेडिंगचा विषय करतो. मग माझ्याबरोबर का झालं, मी तिकडे घेतलं तिकडे का खाली गेला, हा विषय असतो. त्यामुळे 1-2 दिवस हप्त्यातून ट्रेड, परफेक्ट ट्रेड, विषय संपला. हा, भले जर माझा ट्रेड नुकसानमध्ये गेला असेल तरी मी ते क्लोज करतो. का क्लोज करतो? कारण का माहिती आहे इथे आता सायकोलॉजिकल ट्रेड होणार आहे. सायकोलॉजिकल म्हणजे तुमच्या मेंदूचा प्रेशर तुमच्या हातातच सुटणार, तुमचा ताबा तुमच्याकडे सुटणार. ह्यालाच बोलतो आपण डिसिप्लिन, पेशन्स, रूल्स आणि आपले सेटअप्स. हे जर नसतील ना आपल्याकडे तर आपण ट्रेडर नाही बनू शकत. पुरं मार्केट बघितलंस, सुंदर मार्केट होतं. म्हणजे जे पण आहेत लोअर लो बनत होते. कुठल्याही डीपला मी जर घेतला असता तर मार्केटने आपल्याला चांगलं प्रॉफिट दिलं असतं. पण तसं का करायचं? का का करायचं असं? म्हणजे जाणून बुजून जर तुम्ही करत असाल तर तुम्ही ट्रेडर नाही आहात, मग तुम्ही गॅम्बलर आहात, जुगार खेळताय तुम्ही. ही भावना तुमच्या मनामध्ये पहिले आणा, की मी रोज ट्रेडिंग करणार नाही, मी ओव्हर ट्रेडिंग करणार नाही, दिवसातनं फक्त 1 या 2 शॉट घेईन, त्याचे मी शॉट घेणार नाही, भलेही माझं नुकसान असेल तरी मी निघून जाईल. ठीक आहे. बघा मार्केटने आता आपल्या लेवल्स पाडलेले आहेत. मार्केट लेवल मी त्या दिवशी पण तुम्हाला दिली, 530च्या खाली मार्केट जर आलं तर खाली येईल आणि त्यानंतर अजून खाली येईल. ठीक आहे. मग आता काय, त्यासाठी आपल्याला 5-10 मिनिटाची कॅन्डल्स, वीकली कॅन्डल, डेली कॅन्डल बघायला लागेल, कारण का शुक्रवार संपेल आहे. ओके. तर येऊया आता 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती बघायला की मार्केट काय करतं. ओके. मार्केट 15 मिनिटामध्ये ना, तुम्ही जर बघाल ना मार्केट काय करते, वरती जाऊन आपल्या लेवलला परत खाली आलेलं आहे. ओके. म्हणजे 440 ची लेवल आहे. खालची लेवल कुठली आहे तर लगभग 300 ची लेवल आहे. ओके. वरची लेवल आपण काय दिले, 960 ची. बरोबर ना? 980 च्या वरती मी फुल पॉझिटिव्ह होईन. 800 ची मी एक सायकोलॉजिकल लेवल त्यासाठी काहीतरी करेन, पण मी तसं काही केलं नाहीये. ठीक आहे. आता येऊया 1 तासाच्या चार्ट वरती. अभ्यास असा करा जेणे तुम्हाला कळेल. ओके. आता जो मी पहिला पण मुद्दा मांडलेला, मार्केट आहे ना लोअर लो करत येते बघा, कुठलाही हाय पॉइंट तोडला नाहीये मार्केटने. हा पण ट्राय केला पण नाही तोडलाय. ओके. मग काय, मार्केट आता परत एक हायर हाय बनवायचा प्रयत्न करेल की लो, म्हणजे हायर लो. हा जो लो आहे ना, हा लो आहे. मार्केट असा काहीतरी करायचा प्रयत्न करेल. मार्केट पहिल्या भागामध्ये काय करेल, पहिल्या सेशनमध्ये काय करेल, ठीक आहे, वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि नंतर मग सेल ऑफ देईल, किंवा किंवा मार्केट डायरेक्टली खाली येऊन गॅप डाऊन देऊन टाकेल तुम्हाला. ओके. ती नंतरची वार्ता. पहिलं समजून घ्यायचा प्रयत्न करा की मार्केट नक्की कुठल्या लेवलला आहे. लेवल्स पहिले मार्क करूया, त्यानंतर ओके डेली वरती येऊया. बघा डेली वरती येत ना 440 ची लेवल, किंवा मी जर अजून खाली गेलो तर मला ही लेवल खूप स्ट्रॉंग दिसते, जी त्या दिवशी पण टेस्ट झालेली, ही पण टेस्ट झाली. कुठली आहे ती, 340 300 ची लेवल आहे. म्हणजे माझ्यासाठी 300 ची खालची लेवल खूप इम्पॉर्टंट झाली. नोट करून घ्या. सपोर्ट स्ट्रॉंग झालाय तो 300. आता असं बघतोय ना मी, तर 300च्या लेवलला मार्केट सारखं बाउन्स करत आहे. मग आता मार्केट इकडनं येऊन परत बाउन्स करेल का, किंवा इथे अशी ग्रीन कॅन्डल बनवेल का, हा विषय चर्चेमध्ये राहणार आहे. कारण का मार्केट आता त्या लेवलला आहे. बघा मार्केट वरच्या लेवलला असतं ना तर सांगितलं असतं की मार्केट अजून खाली यायचं बाकी आहे. मी क्लिअर बोलतो की खाली येणार आहे. मार्केट जेव्हा वरच्या लेवल जात असेल तर वरती अजून गॅप बाकी आहे. पण मार्केटने अशी कुठली जागा ठेवली नाही जिकडे आपण कॅन्डलचं प्रेडिक्शन करू शकतो. मग अंधाधुंदी का खेळायचं? मार्केटला पहिले त्याचं काम करू दे ना. कसं माहितीये काय, मार्केट जेव्हा आपलं मुवमेंट देईल ना त्यानंतर आपण एंट्री घेतो. म्हणजे आपण पहिलीच एंट्री घेऊन आपण विचार करू की मार्केट त्या लेवलला येईल, तर ते गेम आहे, तो चुकीचा अनालिसिस आहे. तुम्ही अनालिसिस नाही करत आहे, तुम्ही काय करताय, गॅम्बलिंग करताय. मी बोलतो तसं होते. तुम्ही बोलल्याने मार्केट होत नाही, मी बोलल्याने मार्केट होत नाही. मार्केट जे करायचं ते स्वतः करतो. ओके. बघा माझ्या मते ना उद्या विकली कॅन्डल मध्ये ना सेलिंग तर आलेली आहे. ओके. इकडून तुम्हाला बायरचा प्रेशर दिसतोय, सेलर प्रेशर दिसतोय, पण त्याचबरोबर बायर्स पण आहेत. त्या अगोदर बघायला गेलं ना
तर सगळ्या कॅन्डल रेड बनल्यात खाली, इथे पण रेड. तर इथे काय ना, मला ग्रीन कॅन्डल पाहिजे विकली वरती. मला ग्रीन कॅन्डल पाहिजे, म्हणजे मार्केटनी असं जाऊन जर खाली येईल तर मार्केट खाली येईल. त्यानंतर माझा जो एक पॅटर्न जो बनतोय ना, तो हेड अँड शोल्डरचा पॅटर्न लगभग असा बनतोय. ओके, मार्केट एक पातळमध्ये. विकली वरती पण मार्केट नेगेटिव्ह आहे, डेली वरती नेगेटिव्ह आहे, सगळीकडे नेगेटिव्ह आहे. मारामाऱ्या चालल्यात, वर्ल्ड वॉर चाललंय, हे चाललंय, ते चाललंय, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण मार्केटला काय करायचं नक्की कळलं पाहिजे. बघा, फ्युलची प्राइस वाढणार आहे, फ्युलची प्राइस वाढल्या तर मग टॅक्सेस वाढणार आहे, टॅक्सेस वाढल्यावर छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रेशर येणार आहे. ठीक आहे, काय होणार आहे, सगळीकडे जर महागाई झाली ना, जॉबवरती प्रेशर, कंपन्यांवरती प्रेशर, प्रोडक्शनवरती प्रेशर, गोष्टी विकल्या जाणार नाहीत, गोष्टी लोक खरीदणार नाहीत. जिकडे 1000 रुपयाचा माल विकत घेत असतील तिकडे आपण 500 रुपयाचा घेऊ, कारण का सगळं महाग होईल म्हणून. तर ही बचत करायला चालू करू आपण. हा एक सायकोलॉजिकल ट्रेड आहे, ऍक्च्युली सायकोलॉजिकल वार आहे, जिओ पॉलिटिकल वार बोलतो आपण, त्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत. मग काय मार्केट आस्ते आस्ते खाली येईल, आणि जर मार्केट आस्ते आस्ते खाली आलं ना, तर बघा नेक्स्ट लेवल पातळ लेवल आहे 21,700, इथे दिसते 23,200. आता तर मेन 23,200 लेवल राहिलेली आहे डायरेक्टली. 22,800, 23,200, इथे अजून एक आहे 22,800. त्याची तुम्हाला सांगितलं की मला 22,800 ची लेवल खाली दिसते. मी वारंवार सांगतो तुम्हाला 22,800 ची लेवल खाली दिसते. इकडनं मार्केट बाउन्स, इकडनं मार्केट बाउन्स झालं तर मार्केट काय करेल माहिती, काय एक नवीन हाय बनवायला रेडी होईल. ह्या रेंजमध्ये मार्केटला मी प्रेडिक्ट करणं जरा असं अवघड जाईल मला. बघा, मी एवढं युट्यूब वरती लाईव्ह बोलणं म्हणजे हिंमत देण्याचं काम आहे माझं. का, मी तुम्हाला खोटं फुसू शकत नाही, सांगू शकत नाही की बाबा कुठे जाणारं मार्केट आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे, समजण्याचा आहे. मी उगाच काही बरळणं या बोलणं बडबड करणं ह्याला तथ्य नाहीये. येणाऱ्या वीक मध्ये बघूया ना, जर इथे ग्रीन कॅन्डल बनली ना, आणि जर मार्केटने ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला या लो तोडला, तेव्हा बघूया ना मार्केट उद्याच्या उद्या पडणार आहे का, असं काही नाहीये. उद्याच्या उद्या पडलं तर बघूया, जशी परिस्थिती तशी करायचंय. तर येऊया 5 मिनिटावरती आणि अनलाइज करूया. व्हिडिओ जास्त मोठा नको बनवा, कारण बोलण्यासारखं काय हाय नाहीये. तुम्ही सुद्धा लोक आहात, विचार करणारे लोक आहात. हर वेळेला तुम्हाला ज्ञान देणं ते पण चुकीचं वाटतं. काय काय गोष्टीला जेव्हा वाटतं मला, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच गायडन्स करतो. पण आता लेवल्स फार इम्पॉर्टंट, मग लेवलवर जास्त डिस्कशन करणार आहे मी. ठीक आहे, बघा आपल्या लेवल लागलेले आहेत. आता माझं म्हणणं काय माहिती आहे, मार्केटने आहेत ना, लगभग माझी जी लेवल आहे लगभग ह्याच्या लेवल खाली वरती बघायचं असेल तर मला लगभग ही लेवल आहे 650 ची लेवल. मी बाकी सगळ्या लेवल काढून टाकतो. ओके, मार्केटने ना गॅप डाऊन देऊन मार्केटने ना रेंज तोडली. बघा, गॅप डाऊन देऊन मार्केटने ही रेंज तोडली ना, तर मार्केट 24,200 आणि डायरेक्टली मग अजून जर तुम्हाला बघायचं असेल खाली, तर लगभग मला खालची लेवल जी दिसते ना, ती सरळ 24,000 दिसते. ओके, तर आपण लेवल लावून ठेवूया 24,000. ठीक आहे, त्यानंतर मला डायरेक्टली लेवल दिसते 24,930, 24,000 आणि 23,930 ची लेवल मला दिसते खाली. हा, पण मार्केटने त्यासाठी 200 ची लेवल तोडणं जरुरी आहे. कुठली 200 ची लेवल तोडणं जरुरी आहे. आणि जर मार्केटनी वरती ओपनिंग देऊन 750 ची लेवल सस्टेन केली, तरी मला इथे आहेत ना अशी एक वर्ण लाईन दिसते बघा, ही बघा, क्लिअर कट हिशोब आहे. उद्या आहे 9, 10 आणि 11. ओके, आपण डायरेक्टली 3 दिवस अॅनलाइज करूया, कारण का मार्केट बघते का ना ह्या रेंज मध्ये जाऊन नंतर काहीतरी ब्रेकआउट दिलं असं मला वाटतंय. ह्या वेळेला तुम्हाला चांगले प्रॉफिट झाले तर ह्या हप्त्यात तुम्हाला प्रॉफिट होतील याची अशक्य नाहीये. मी नेगेटिव्ह बोलत नाहीये, कारण का जेव्हा मार्केट पैसा देतो ना, तेव्हा मार्केट तुमच्याकडे पैसा काढतो पण. एक दिवस दिला आणि 4 दिवस काढेल, हा विषय होतो. बघा, लाईन्स खूप क्लिअर कट लागलेले आहेत, त्यामुळे विषय नाहीये. मार्केटने ही लेवल टेस्ट करून ही जी रेंज तोडली, तर मी कुठे 800च्या वरती, 24,800च्या वरती सी साईडला बसण्याचा प्रयत्न करेन. आता मी रिजेक्शन साठीच बघणार आहे, कारण मी पी साठीच बघणार आहे. मी मोस्टली 80% पी साठी बसेन.
80 साठी पी साठी बसेन आणि 20% सी साठी बसेन. पण मार्केटने जर 800 ची लेवल तोडली, गॅप अप देऊन आणि जर सस्टेन केली, तर मी टोटली 100% सी मध्ये बसेन. बघा मी लिहून ठेवतो इथे, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स भेटेल. मी पण त्याच लेवलला काम करणार आहे. ठीक आहे, क्लिअर कट हिशोब आहेत, क्लिअर कट हिशोब आहेत, लेवल्स तुम्हाला कळलेले आहेत. अजून काय याच्यामध्ये मग अजून काही राहिलं नाही मार्केटमध्ये जास्त बघण्यासारखं, कारण का प्रेशर तर नेगेटिव्हच आहे. ठीक आहे, आरएस आहे, डायव्हर्जन्स, स्टॉकिस आरएस आहे बोला, तुम्ही एमएससीडी बोला, ईएमआय बोला, सगळं जाऊन चेक करा. मी बघा प्युअर चार्ट पॅटर्न मध्ये गेम खेळतो, कुठले इंडिकेटर लावा, सगळे नेगेटिव्ह असतील. मग अशा वेळेला सी घेणं पण जरा घातक आहे. मी ज्या दिवशी सी सांगितलं तशी मी सी घेतोच, त्या दिवशी पण सांगितलं सी वरती जाणार, मी सी घेतलाच. पण आता मला जरासं आहे ना मार्केट डगमगताना दिसतंय. होतंय काय माहिती काय, या लेवलवरनं जर मार्केट रिजेक्शन घेऊन जर वरती लेवल तोडत असेल ना, तर मग एक स्ट्रॉंग बाईंग येईल. जसं मी सांगितलं हर वेळेला बाईंग येते, तर बायर्सला त्यांची ताकद दाखवणं जरुरी आहे. त्यासाठी त्यांना 24,800 तोडणं जरुरी आहे. नाही तर मार्केट स्लो डायरेक्ट पाताळमध्ये 22,800, 23,800 ही लेवल तुम्हाला लवकरच दाखवून देईल. ठीक आहे, तर उद्या येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही चांगलं कराल, स्वतः काहीतरी शिकाल, समजाल गोष्टींना, आणि त्यानंतर काहीतरी कराल ना, तर ती खरी मजा. वारंवार मी सांगून या लेवल तुम्हाला देऊन जर काम होत असेल, तुम्ही माझ्यावर डिपेंड राहता. मला कोणाला डिपेंड करायचं, अपंग बोलतात, अपंगवत नाही करायचं मला. तुमचे विचार, तुमचा पैसा, फक्त सपोर्ट माझा. मी तुमच्या बरोबर आहे आणि असेनच राहणारच. पण कधी, ज्या तुम्ही तुमचं सामर्थ्य आतमधला माणूस जागवाल तेव्हा, माणसापेक्षा आतमधला ट्रेडर जागवाल तेव्हा. वारंवार ट्रेडिंग करून जो होणारा नुकसान आहे, या चुकीचं नुकसान आहे, तिकडे थांबणं जरुरी आहे. मी आज 1 लॉट घेतला, उद्या 10 लॉट घेतले, उद्या मी प्रॉफिट करतोय, उद्या 4 दिवस लॉस करतोय, ह्याला गेम नाही बोलत. तुम्ही काय करताय माहिती काय, तुक्केबाजी करताय. स्पष्ट भाषेमध्ये खूप तुक्केबाजी करतायत. आणि माझी मुलं काही प्रॉफिट करतायत, काही मुलं लॉस करतायत. का करतायत त्यासाठी परत आम्ही अभ्यास करतो, त्यांच्यावरती विचार करतो. आता माझे हा मार्च झाला की नंतर एप्रिलला माझा प्रो बॅचचा नवीन एक ग्रुप नवीन निर्माण होतोय. तिकडे सगळे प्रो येणार आहेत, जुने 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. आम्ही एकत्र डिस्कस करणार की या 3 महिन्यामध्ये आपण काय केलंय, आपण समजण्यामध्ये चूक केली की नाही केले. मग गोष्टी झाल्याच्या नंतर ना समजणं जरुरी आहे. म्हणजे होतं ना की एकदा भांडण झालं ना की आपण एकामेकाचा चेहरा बघत नाही, इकडे तिकडे जातो. पण त्या भांडणानंतर ना समजूतदार जो माणूस दाखवतो ना, जी पण व्यक्ती दोन्ही साईडची, तेव्हाच रिलेशन पुढे जातं. मग ते नवरा बायकोचा असो, बहिणी भावाचा असो, आई बाबांचा असू दे, मैत्रीमधला असतो, कुठे पण असू दे, रिलेशन मेंटेन जर ठेवायचं आहे तर भांडा तर खरंच, पण त्यानंतरचा जो भाग असतो ना तो खूप इम्पॉर्टंट असतो, आणि तो असतो समजूतदारपणाचा. मग आता स्टॉक मार्केट मध्ये पण तुम्हाला जर समजूतदारपणा दाखवायचं असेल तर तुम्ही आता थांबा, लेवल्सला ब्रेक होऊ दे, त्यानंतर करा. माझ्या मते मार्केट पुढच्या हप्त्यामध्ये ना जरासं व्हॉलेटाईल राहील आणि साईडीज राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे हा पण टार्गेट देईल, हा पण टार्गेट देईल, तुम्हाला असं वाटेल हा पण काय होईल अखेरमध्ये रेंज मध्ये राहील. ठीक आहे, तर आजचा उद्या मंडेसाठी जो 9 तारखेचा व्हिडिओ आहे, मी आता रविवारी बनवत आहे लगभग 4 वाजता. कारण का मी आता गावी निघतोय. रत्नागिरी बोलल्यावर, कोकण बोलल्यावर देव येतात, पालखी येतेच. त्यामुळे आम्ही चाललोय. मी 2-3 दिवस टूरवरती असणार आहे. मी लगभग बुधवारी येईन. गुरुवारच्या व्हिडिओसाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवेन मी. ठीक आहे, तोपर्यंत मी आउट ऑफ टाउन असणार 3 दिवस. आणि जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा मी माझ्या मोबाईलला हात लावत नाही. जिकडे जातो तिकडची मजा घेतो. कारण का असतं माहितीये काय, अर्ध मन इथे अर्ध मन तिथे, मी असं करत नाही. तुम्हाला हर वेळेस सांगतो, कॉन्सन्ट्रेशन असणं जरुरी आहे. मग आता जिकडे देवाकडे चाललोय तर मी देवाचीच पूजा करणार. जेव्हा मी ट्रेडिंग मध्ये तेव्हा फक्त ट्रेडिंगच करणार. हा विषय, ह्याला बोलतात पेशन्स, ह्याला बोलतात कंट्रोल. आणि हा कंट्रोल, हा पेशन्स तुमच्यामध्ये जेव्हा येईल ना, तेव्हा तुमच्या ग्राफ मध्ये एक मोठा वरच्या साईडचा सक्सेस येईल. आणि तो नक्कीच येईल. पण त्यासाठी तुम्हाला पण मेहनत करणं जरुरी आहे. मी पण तुमच्यावर मेहनत करायला तयार आहे. फक्त विचार करा की आपण काय करतोय, आपण एंट्री घेतो ती कुठली एंट्री घेतोय, मार्केट रेसिस्टंट होतंय का, रिटेस्ट करतंय का, वरती जाताना फसवतंय का. आता आपल्याला तुम्हाला वाटतं की मी 800 बोललोय आणि उद्या 800 ला मार्केट गेलं आणि परत रिव्हर्स झालं, तर त्याला सस्टेन होऊ दे. 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होते, 15 मिनिटाची कॅन्डल सस्टेन होऊन जर मार्केट गेलं वरती, तर आपण बोलू शकतो की येस प्रॉफिट आहे. ठीक आहे, तर येणारा उद्या 2-3 दिवस तुमचे सुखाने जावो, ग्रीन मध्ये क्लोजिंग ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.